चला तर मंडळी, आज आपण आपल्या बेकिंग सीरीजमधला चौथा आणि सगळ्यांच्या खूप आवडीचा चीजी असा पिझ्झा तयार करणार आहोत। किती सुंदर चीज पूल होतोय, किती सुंदर पिझ्झा बेक झालाय। हा परफेक्ट पिझ्झा डो आपण अजिबात मैदा न वापरता केलाय, म्हणून या पिझ्झाला पौष्टिक म्हणायला काहीच हरकत नाही। पिझ्झा डो करण्यासाठी इन्स्टंट ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट लागणार आहे। तर 3/4 टेबलस्पून इथे मी ईस्ट घेतलंय। ईस्ट ॲक्टिव्ह करण्यासाठी 2 टीस्पून साखर आणि अर्धा कप कोमट पाणी घालायचं। पाणी खूप कडकडीत गरम असेल किंवा गार असेल तर ईस्ट ॲक्टिव्ह होत नाही, कोमट असावं। बोट ठेवलं तर 2 मिनिटं आपण सहन करू शकू असं। छान मिक्स करून 15 मिनिटे झाकून बाजूला ठेवू। ईस्टच्या क्वालिटीनुसार थोडाफार वेळ कमी जास्त लागतो। छान फुललं की मग वापरायचं। आपलं ईस्ट ॲक्टिव्ह होतंय तोपर्यंत पीठ करूया। इथे मी 1 कप बारीक रवा घेतलाय। मैदा आपण वापरणार नाहीये, रवा घातलेला आहे 1 कप आणि बरोबर 1 कप गहू पीठ जे आपण चपात्यांसाठी वापरतो ते। 1 टीस्पून मीठ घालायचंय आणि सिम्पली हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय, म्हणजे रवा आणि गहू पीठ सगळं व्यवस्थित एकजीव होईल। इथे मी हे पीठ छान असं तयार करून घेतलेलं आहे। आता तयार झालेलं पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचंय, म्हणजे सगळं पीठ एकसारखं होईल। आपण मैदा वापरलेला नाहीये, रवा वापरलाय। रवा मैद्याचं काम करेल आणि पिझ्झाचा बेस सुद्धा छान क्रिस्पी तयार होईल। यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचंय। माझ्या या पळीने अर्धी पळी घातली की 1 टेबलस्पून होतं आणि 2 टेबलस्पून ताजं दही घालायचंय। त्यासोबत ईस्ट आपलं छान ॲक्टिव्ह झालंय असं हे ईस्टचं मिश्रण घालायचं। ईस्ट असं चांगलं फुललं तरच वापरायचं, जर फुललं नाही तर त्यापासून डो करू नका, व्यवस्थित होणार नाही। आता इथे मी 3/4 कप कोमटच पाणी घेतलंय, त्यातलं थोडंसं पाणी ईस्टच्या बोलमध्ये घालून यामध्येच मी हे घातलेलं आहे। आता आपल्याला छान मऊसूत असा डो लावून घ्यायचा आहे। चपातीच्या पिठापेक्षा जरासं सैलसर ठेवायचं आहे। थोडं थोडं गरजेनुसार कोमट पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं। एकदा गोळा झाला की कमीत कमी 10 मिनिटे याला स्ट्रेच आणि फोल्ड करत करत मळून घ्यायचं आहे। घट्ट ठेवू नका, थोडंसं सैल ठेवा, जेणेकरून पिझ्झा बेस छान असा सॉफ्ट होतो, जाळीदार होतो। 10 मिनिटे मळून झाल्यानंतर 1 टेबलस्पून तेल घालायचं आणि 2 मिनिटे मळून घ्यायचं। आधी आपल्याला पीठ चिकट लागतं, पण जरासं तेल घालून 2 मिनिटं मळलं की छान गुळगुळीत गोळा तयार होतो। हेच टेक्स्चर असावं। मला अर्धा कप ईस्ट ॲक्टिव्ह करायला आणि अर्धा कप पीठ मळायला असं 1 कप पाणी लागलेलं आहे। थोडंफार कमी जास्त लागू शकतं। आता या बोलमध्ये मी पीठ प्रूफिंगसाठी ठेवणार आहे। त्याला तेल लावलं, त्यामध्ये पीठ ठेवलं, थेंबर तेल आणि थोडंसं पाणी वरतून लावून घ्यायचं, झाकायचं आणि 1 ते 1.5 तास उष्ण जागेवर हे प्रूफिंगसाठी ठेवायचं आहे। फक्त ग्रॅनाईटवर, किचन ओट्यावर ठेवू नका, कॅबिनेटमध्ये वगैरे ठेवा, म्हणजे याचं प्रूफिंग छान होईल। तर मंडळी, आपण पीठ मळलं होतं, डो तयार केला होता, त्याला 1.5 तास झाला। तोपर्यंत इथे मी टॉपिंग्ससुद्धा तयार करून घेतले आणि इथे आपला परफेक्ट डो तयार आहे। उष्णता आहे, आता उन्हाळा आहे, तर 1-1.25 तासात हे छान झालं। थंडी असेल तर जरा जास्त वेळ लागतो। पंच करून आपण यातली एअर काढून घेतलेली आहे। किती जाळीदार परफेक्ट डो आपला झालेला आहे, म्हणजे पिझ्झासुद्धा छान होईल। यामध्ये मी 2 पिझ्झा करेल। तर चला, पिझ्झा असेंबल करण्याआधी आपल्याला OTG प्रीहीट करायला लागेल। तर इथे मी वापरते अगारो मार्वल 48 लिटर OTG 2000 वॅट्सचा आहे। यासोबत बेक पॅन, रोटेसरी रॉड, रोटेसरी हँडल, ग्रिल रॅक आणि बेक पॅन हँडल आपल्याला मिळतो। OTG मी ऑन करून घेतलेला आहे कन्व्हेक्शन मोडवर 180 डिग्री सेल्सिअसला। टॉप अँड बॉटम बोथ हीटिंग एलिमेंट्स ऑन करून 10 ते 15 मिनिटांसाठी OTG प्रीहीट करायचा। कढईत करणार असाल तर तळाला मीठ घालायचं आणि कढई चांगली कडकडीत गरम करून घ्यायची। पिझ्झा असेंबल करण्याआधी OTG किंवा कढई आपल्याला प्रीहीट करायला ठेवायची आहे। आता एक गोळा घेतला, खाली थोडंसं सुकं गहू पीठ लावलं आणि मी हलकासा याला लाटून घेतलेला आहे। खूप पातळ करायचं नाही आणि खूप जाडसुद्धा ठेवायचं नाही। या बेकिंग ट्रेमध्ये मी करणार आहे, त्यामध्ये हा पिझ्झा बेस ठेवते। खाली मी ग्रीसिंग आणि डस्टिंग केलं आहे, पण त्याऐवजी तुम्ही बटर पेपर ठेवू शकतात, म्हणजे पिझ्झा काढताना इझी जातं। तर तुम्ही बटर पेपरच ठेवा। ज्याच्या कडांना मी दाखवते बोटांनी, मी जराशा जाडसर करते आणि मध्ये जरा खड्डा करते, या पद्धतीने करून घ्यायचा। आतल्या बाजूवर फोर्कने प्रिक करायचं, म्हणजे पिझ्झा बेक होताना फुलणार नाही आणि पिझ्झा सॉसचा फ्लेवरसुद्धा आतपर्यंत छान उतरला जाईल। इथे मी 2 ते 3 चमचे पिझ्झा सॉस घातलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित स्प्रेड करायचं। थोडंसं काठांपर्यंत पण लावायचं, म्हणजे दिसायला आणि चवीला छान लागतं।
वरतून मी मॉझरेला डाइस्ड चीज घालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज घालू शकतात। छान असं चीज घातलेलं आहे। त्यानंतर आता टॉपिंग्स ठेवायचे, तर इथे मी पनीर ठेवते। पनीर तुम्ही हवं तर लाल तिखट मीठ वगैरे घालून मॅरिनेट करू शकतात, पण मी प्लेन ठेवते कारण खास करून हा विहानसाठी होतोय। त्यावर कांद्याचे स्लाइस, शिमला मिरची ठेवलेली आहे, बिया काढून क्यूब करून घेतलेले टोमॅटो आहे आणि थोडेसे स्वीट कॉर्न। टॉपिंग्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकतात। परत एकदा चीज घालते। चीज इथे तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। थोडंसं मी पिझ्झा ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालते। आपण हे पिझ्झा रेडी झाल्यावरही घालू शकतो, पण मी बेक करतानाही घालते, खूप मस्त टेस्ट येते। त्यानंतर पिझ्झाच्या या कडांवर आपल्याला थोडंसं दूध किंवा मेल्टेड बटर लावायचं आहे, म्हणजे या खूप कडक होत नाही आणि यांना रंगसुद्धा खूप छान येतो, पण अतिसुद्धा लावू नका। इथे पिझ्झा असेंबल करून झाला आहे, तोपर्यंत OTG प्रीहीट झालेला आहे, पिझ्झा बेक करायला ठेवूया। तर प्रीहीट केलेल्या OTGमध्ये हा पिझ्झा बेक करण्यासाठी मला 20 मिनिटे लागली। 20 मिनिटे मी हा पिझ्झा बेक करून घेते। कढईमध्ये सुद्धा करणार असाल तर कढई चांगली कडकडीत गरम झाली की त्यामध्ये पिझ्झा ट्रे ठेवायचा आणि लो फ्लेमवर 20 मिनिटे बेक करायचा किंवा छान बेक होईपर्यंत। पिझ्झा आपला मस्त बेक होतोय आणि 20 मिनिटात छान असा बेक झालेला आहे, मस्त फुललेला आहे, वरतूनही रंग खूप सुंदर आलाय। बेक झाल्यानंतर बेलसुद्धा वाजली आणि आता हा पिझ्झा आपण काढून घेऊया। गरमागरम पिझ्झा कट करून वरतून सीझनिंग घालून लगेच सर्व करायचा। यानंतरचा दुसरा पिझ्झा ना मी डायरेक्ट बेक पॅनवर बटर पेपर ठेवून केला आणि मला त्याचा रिझल्ट याच्यापेक्षा जास्त चांगला वाटला। हा सुद्धा तितकाच परफेक्ट झालेला आहे। चीज पूल किती परफेक्ट झालेला आहे। तो पिझ्झा तर लगेच विहानला खायला दिला, पण हा दुसरा पिझ्झा मी आता तुम्हाला दाखवते किती सुंदर झालेला आहे। खाली बटर पेपर ठेवलं ना की आपल्याला काढायला सोपा जातो। तुम्हाला बेससुद्धा दाखवते किती सुंदर परफेक्ट बेक झालेला आहे। आतून अगदी जाळीदार होतो, अजिबात खाताना घशात वगैरे अडकत नाही। मैद्याचा नको असेल तर हा पौष्टिक पिझ्झा आपण जरूर ट्राय करायला हवा। छान असा पिझ्झा मी कट करून घेते। कढईमध्ये केला ना तरीही इतकाच परफेक्ट होतो, फक्त OTGमध्ये इतका आहे की वरतून चीजला सुद्धा छान असा ब्राऊन रंग येतो। कढईमध्ये कधी कधी येत नाही, पण बेक छान होतो। तर किती सुंदर चीज पूल होतोय आणि बेससुद्धा पहा किती परफेक्ट कुक झालेला आहे। आधीच्या पिझ्झाचा सुद्धा बेस इतकाच परफेक्ट कुक झालेला होता। अगदी तुम्हाला क्रिस्पी हवा असेल तर बेस तुम्ही जरा कमी जाड ठेवा। मस्त असा चीजी यमिलिशियस पिझ्झा इथे तयार झाला। बाहेरचा भरपूर प्रिझर्वेटिव्ह असलेला, शिळे डो असलेला पिझ्झा खाण्यापेक्षा घरच्या घरी तयार करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।